नमस्कार, मी संकेत आवटे. खूप मोठा आयपीओ येतोय आणि याच्याबद्दल प्रचंड हाईप मार्केटमध्ये क्रिएट झालेली आहे. इस आईपीओ में पैसा लगाना है, इस आईपीओ में पैसा लगाना है, इस आईपीओ में पैसा लगाना तैयारी करके रख लीजिए. कंपनीचं नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि टाटा ग्रुप आणि टाटांचा स्टॉक. त्यामुळे ऑब्व्हियसली प्रत्येक जण विश्वास ठेवतोच. एका वाक्यात ऐकायचं आहे तुम्हाला आयपीओ बेस्ट मला वाटतोय. अजून एक वाक्य ऐकायचं आहे कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. एवढंच असेल तर ठीक आहे, पण इन डिटेल जर जाणून घ्यायचं असेल, जो मराठी संकेतचा ऑडियन्स आहे ना, तो इन डिटेल जाणून घेणार आहे. त्यांना फक्त नावात इंटरेस्ट नाही, त्यांना त्या धंद्यामध्ये इंटरेस्ट आहे, बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे आणि इन डेप्थ नॉलेजमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. म्हणूनच पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच व्हिडिओ योग्य वेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सिंपल आहे. कंपनी काय करते तर कंपनीचा बिझनेस आहे ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी बनवण्यामध्ये. यासोबतच एरोस्पेस, इंडस्ट्रियल हेवी मशिनरीमध्ये त्याचं डिझायनिंग करणं असेल, डेव्हलपमेंट करणं असेल आणि त्या रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस असेल हे प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी करत असते. बेसिकली ही जी कंपनी आहे वन ऑफ द बिगेस्ट कंपनी आपण मानू शकतो याला, आणि याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, कंपनीला 3,000 कोटी रुपये आता हवे आहेत. त्यासाठी कंपनी 6 कोटी शेअर्स डायल्यूट करणार आहे. आता ही कंपनी ऍक्च्युली कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते थोडंसं डीपमध्ये जाऊया. त्यांचा एक मेन प्रोडक्ट आहे आय गेट IT. म्हणजे काय तर 1,000 पेक्षा जास्त ट्रेनिंग कोर्सेस हे प्रोव्हाइड करतात कॅड, कॅम आणि PLM साठी. पुढची सर्व्हिस आहे यांची, किंवा एक पुढचा अजून एक प्रोडक्ट येतो आय चेक IT. यामध्ये 200 पेक्षा जास्त चेकिंग स्टँडर्ड्स म्हणजेच डिझाईन मधील चुका असतील, प्रॉब्लेम असतील ते यामध्ये तुम्हाला सांगितले जातात. समजा एखादं तुम्ही डिझाईन बनवलेलं आहे, त्या डिझाईनमध्ये जे जे डिफेक्ट्स असतील, जे जे काही प्रॉब्लेम पुढे जाऊन निर्माण होऊ शकतात ते आधीच आयडेंटिफाय केले जातात. एखादी कार बनवली, कार बनवल्यानंतर डिस्पॅच झाली, डिस्पॅच झाल्यानंतर कस्टमरपर्यंत पोहोचली आणि कस्टमर जेव्हा यूज करतो तेव्हा त्याला कळतं अरे गिअरचा आवाज येतोय, अरे हे काहीतरी कुठेतरी घासतंय, सस्पेन्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, मोठा खड्डा आला ना, गाडी अचानक खाली घासते. हे जे सगळे प्रकार होतात ना, हे डिझाईनचे प्रकार असतात. तिसरा यांचा प्रोडक्ट आहे आय कम्पेअर. क्वालिटी प्रोसेसचे जे काही सॉफ्टवेअर असतात ते यामध्ये बनवले जातात. पुढचा आहे आय सपोर्ट. यामध्ये प्रीमियम क्लायंट्सला ज्या सर्व्हिसेस द्यायच्या असतात, म्हणजे वेब हेल्प असेल, लाईव्ह हेल्प असेल, मल्टिपल ऍप्लिकेशन हेल्प असेल किंवा एंटरप्राइज हेल्प असेल, हे प्रोव्हाइड करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. ओव्हरऑल कंपनीच्या अचिव्हमेंट जर तुम्ही बघितलात तर वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग ही कंपनी आहे जी ऑन टाइम डिलिव्हरी करते. त्याचबरोबर कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट बनवते. एवढंच नाही तर इंजिनिअरिंग ऑफ लक्झरी प्लग इन हायब्रिड स्पोर्ट्स कारसाठी ही कंपनी बनवते. म्हणजे प्लग इन सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट लक्झरी कार्समध्ये असतात. हाय परफॉर्मन्स डाटा आर्किटेक्चर सुद्धा यांच्याकडे आहे. इन शॉर्ट अचिव्हमेंट्स खूप सारे आहेत. लिस्ट आहे, वाचत बसलो तर ती संपायची नाही. 150 पेक्षा जास्त यांच्याकडे R&D प्रोडक्शन फॅसिलिटीज आहेत. 12,000 पेक्षा जास्त यांच्याकडे वर्कफोर्स अवेलेबल आहे. 19 ग्लोबल डिलिव्हरी सेंटर्स आहेत. 3 खंडांमध्ये हे प्रेझेंट आहेत, म्हणजे नॉर्थ अमेरिका, एशिया पॅसिफिक मध्ये आहेत किंवा युरोपमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. इन शॉर्ट 27 वेगवेगळ्या देशांमध्ये ही कंपनी सध्या कार्यरत आहे. आता एक मोठी गेम यामध्ये येते बरं का. 60% रेव्हेन्यू कंपनीचा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बिझनेस मधूनच येतो. मग आता यामध्ये क्लायंट कोण, कंपन्या कोणकोणत्या? टाटा मोटर्स, JLR, वॉल्वो, एअरबस. आता या ज्या मेजर कंपन्या आहेत, ओव्हरऑल जर याच्यामध्ये एक निगेटिव्ह पॉईंट येतो, तो मी आत्ताच तुमच्यासोबत डिस्कस करतोय. टॉप 5 क्लायंटकडून 72% कंपनीचा रेव्हेन्यू येतो. ही सगळ्यात मोठी निगेटिव्ह गोष्ट असते आणि ही पॉझिटिव्हली पण तुम्ही बघू शकता. याचं रिझन मी तुम्हाला सांगतोय, कारण कंपनीचा जो रेव्हेन्यू जनरेट होतो तो जर 5 क्लायंटना काही धक्का लागला तर पुढे ओव्हरऑल कंपनीला धक्का लागेल. पण या 5 क्लायंटमध्ये मेजर क्लायंट स्वतः टाटा आहेत. स्वतःच्याच कंपन्यांमधून जो बिझनेस येतो त्या जीवावर ही कंपनी चालते. त्यामुळं लवकरात लवकर या कंपनीला काहीही धोका नाही, कारण स्वतःचीच टाटा ग्रुपची कंपनी असा विचार करणार नाही की नाही यांचा कॉम्पिटिटर कोण आहे, टाटा एलेक्सी, ती कोणाची आहे, यांचीच आहे. पण मेजर कॉम्पिटिशन, मेजर क्लॅशेस दोन्ही प्रोडक्टमध्ये होत नाहीत. याचा मेन कॉम्पिटिटर होऊ शकतो आणि मेन पियर कंपॅरिझन आपण करू शकतो KPIT टेक सोबत किंवा LTTS सोबत सुद्धा तुम्ही करू शकता. बट KPIT टेक बाहेरची कंपनी झाली, LTTS बाहेरची कंपनी झाली. याचा अर्थ टाटा असे विचार करणार नाहीत की आपण टाटा मोटरचा जो बिझनेस आहे तो तिकडे शिफ्ट करूया किंवा जॅग्वार लँड रोवरला ज्या सर्व्हिसेस देतात ते बाहेर शिफ्ट करूया, असं होणारच नाही. म्हणजे काय, माझ्याच घरचा प्रोडक्ट आहे, माझीच कंपनी आहे, त्यामुळे धंदा ऑब्व्हियस मला येणार आहे आणि मेजर रेव्हेन्यू त्यातून येतो. म्हणजे यातून एक कन्सेप्ट क्लिअर होते की याच्यापेक्षा जास्त लॉसेसचे चान्सेस तर मला दिसत नाहीत. परिणामी अंडरलाईंग ऍसेट यांचे चांगले काम करतायत. म्हणजेच जर या कार मेकिंग कंपन्या चांगलं काम करत असतील तर टाटा टेक्नॉलॉजीला ऑर्डर सुद्धा वाढणार. म्हणजेच
ग्रोथ होऊ शकते, डिक्लाईनची शक्यता खूप कमी आहे. पण रेव्हेन्यू थोडासा अनसर्टन असतो. आता पुढे जाऊन आपण ते बघणारच आहोत. पण यामध्ये एक मेजर इश्यू काय होतो तर टाटा एलेक्सी आणि यांचे जे बिझनेस आहेत, इव्हन TCS सुद्धा सॉफ्टवेअरमध्ये काम करते, तर थोडेसे क्लॅशेस इंटरनली पण होतात. पण माझ्या मताप्रमाणे ते सॉर्ट आउट झालेलं आहे सगळं. त्यामुळे तो एक थोडासा निगेटिव्ह पार्ट होता, त्यावर सुद्धा आपण आता एक्सप्लेनेशन दिलंय. रेव्हेन्यू ब्रेकअप जर बघितला तर इंडियामधनं म्हणजेच भारतामधनं जवळपास 30% बिझनेस येतो, युरोपमधून 22%, नॉर्थ अमेरिका 21% आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड ऑलमोस्ट 26% रेव्हेन्यू जनरेट होतो. प्रॉपरली डायव्हर्सिफाईड कंपनी आहे, बेस्ट. TCS मेजर रेव्हेन्यू US आणि युरोपमध्ये येतो. ही रिस्क आहे, पण इथे तसं नाहीये, प्रॉपर डायव्हर्सिफाय आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. यामध्ये अजून एक निगेटिव्ह पार्ट मानला जातो, तो म्हणजे मॅक्सिमम यांचा रेव्हेन्यू ऑटोमोबाईल सेक्टरमधूनच येतो. ऑटोमोबाईल सेक्टर हे सिक्लिक सेक्टर आहे, त्याला थोडंसं अप अँड डाऊन्स येत असतात. पण माझ्या मताप्रमाणे हा निगेटिव्ह पॉईंट माझ्यासाठी नाही. KPIT टेकमध्ये अपडाऊन येत नाहीत का हो, पण स्टॉकचा परफॉर्मन्स काय खतरनाक. टाटा एलेक्सी जबरदस्त, टाटा मोटर बेस्ट चालू आहे, महिंद्रा अँड महिंद्रा खूप चांगला परफॉर्मन्स, मारुती सुझुकी झपाट्याने वाढतोय, TVS मोटर भयंकर ग्रोथ दाखवतोय. मग हे सगळे व्यवस्थित चालले आहेत, सिक्लिकचा काय संबंध आहे? नो डाऊट कुठलाही स्टॉक सलग तर वर जात नाही, थोडाफार करेक्ट तर होतोच. ती गोष्ट यामध्ये पण मला पुढे जाऊन कधीतरी पाहायला मिळू शकते. मग त्याला घाबरायची काय गरज आहे, कारण माइंडसेट क्लिअर आहे, पिक्चर क्लिअर आहे की काय होणार आहे. त्यामुळं टेन्शन घेण्यासारखं मला यामध्ये काहीही वाटत नाही. अगेन रिकमेंडेशन नाही, तुम्ही स्वतः डिसिजन घ्यायचा आहे. थोडंसं IPOच्या डिटेल्स बघूया. आता जो प्राइस बँड त्यांनी ठेवलाय तो 475 ते 500चा प्राइस बँड ठेवलाय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल आणि तुमच्याकडे टाटा मोटर जर असेल तर तुम्हाला 10%चा वेगळा रिझर्व्ह कोटा सुद्धा मिळतोय. जर 13 तारखेपर्यंत, आज जाऊन लगेच टाटा मोटर बाय करायला जाऊ नका, 13 तारखेपर्यंत जर तुमच्याकडे टाटा मोटरचे शेअर्स असतील तर 10% रिझर्वेशन तुम्हाला पण मिळणार. बाकी मराठ्यांचं रिझर्वेशनचं काय होतं मला माहिती नाही, पण हे रिझर्वेशन तर इथं आहे, राईट. सो कमेंट करून सांगा आरक्षण आपल्याला मिळणार आहे की नाही. त्यानंतर मेजर पार्ट येतो, 30 शेअर्स आपल्याला मिळणार आहेत. टोटल इश्यू होणार आहे 6 करोड शेअर्सचे, ज्यासाठी 3000 करोडची मागणी हे करतायत. त्याचबरोबर IPO ओपन होतोय 22 नोव्हेंबरला, क्लोज होतो 24 नोव्हेंबरला. 22, 23 आणि 24 3 दिवसासाठी असणार आहे. अलॉटमेंट होईल 30 तारखेला. रिफंड मिळेल जर तुम्हाला मिळाला नाही तर 1 डिसेंबर रोजी. डीमॅटमध्ये तुम्हाला 4 डिसेंबरला दिसेल आणि 5 डिसेंबरला लिस्टिंग होणार. फुल टू धमाल ट्रेड सुरू. यामध्ये जे अँकर इन्व्हेस्टर आहेत ना ते खूप मोठे लोक आहेत. ब्लॅकरॉक आहे, मॉर्गन स्टॅनली आहे, अमेरिकेच्या मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट फंड्स यांच्याकडे लावतायत. म्हणजे विचार करा, खूप हेवी इन्व्हेस्टमेंट इकडे येते. टाटांचा ट्रस्ट, टाटांची कंपनी, टाटांचा प्रोडक्ट, या सगळ्याच गोष्टी जुळून आल्यामुळं आणि त्यात मोठमोठ्या लोकांच्या इन्व्हेस्टमेंट, म्हणजे हा IPO फेल जाणं तर सोडूनच द्या. माझी अपेक्षा यानं जोरदार ग्रोथ दाखवायला पाहिजे. जर यांचा रेव्हेन्यू ब्रेकअप बघितला तर मार्च 2021 मध्ये 2425 कोटी, 22 मध्ये 3578 कोटी आणि 23 मध्ये 4500 कोटी रुपयांचा नेट रेव्हेन्यू. खूप चांगली गोष्ट आहे. आता सप्टेंबर पर्यंत जर बघितलं तर 2587, समवेअर अराउंड 5000 कोटी क्रॉस करायला जड यांना जाईल असं मला वाटत नाही. सो रेव्हेन्यू चांगला आहे, नेटवर्क चांगली आहे कंपनीची, ॲसेट कंपनीकडे चांगल्या प्रकारे वाढत जात आहेत आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स सुद्धा कंपनी चांगला जनरेट करत आहे आणि ग्रोईंग फेजमध्ये आहे. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. बाकी तुम्हाला या IPO बद्दल काय वाटतं मला कमेंट करून सांगू शकता. आणि महत्त्वाचे अपडेट, कोल्हापूरमध्ये एक ऑफलाईन बॅच आम्ही घेतोय, ती जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर या नंबरला कॉल करा. लिमिटेड सीट्स आहेत आणि खूप धमाल येणार आहे, कारण कोल्हापूरमध्ये आपली बॅच होते. शेवटी जाता जाता हक्काने आणि प्रेमाने या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.